तर तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली। भारतानं परवाना रद्द केल्यानंतर सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस आता कोर्टात गेले। भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान या कंपनीनं दिलंय। तुर्कीच्या कंपनीबद्दल 2016 मध्येच आयबीनं अलर्ट केलं होतं। मात्र परवाना रद्द झाल्यावर सेलेबीनं हायकोर्टात धाव घेतली। राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून भारतानं तुर्कीच्या सेलेबी कंपनीची एअरपोर्टवरील कंत्राटं रद्द केली आहेत। 2016 साली सेलेबीला काम देऊ नये असा आयबीचा सरकारला अलर्ट होता। दरम्यान भारतानं परवाना रद्द केल्यानंतर तुर्कीच्या सेलेबी कंपनीनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली। सेलेबी कंपनीचं भारतात अनेक एअरपोर्ट्सवर ग्राउंड हँडलिंगचं कंत्राट आहे। दरम्यान सेलेबीचं कोणत्या एअरपोर्टवर कंत्राट आहे तेही बघूया। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, गोवा, कोचीन आणि कन्नूर। कोर्टात धाव घेणाऱ्या सेलेबीनं परवाना रद्द झाल्यानंतर 3791 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर परिणाम होईल असं म्हटलंय। भारतासोबतच्या संघर्षात तुर्कीनं पाकिस्तानची साथ दिली आहे। भारतावरील हल्ल्यासाठी पाकिस्ताननं तुर्कीनं दिलेले ड्रोन वापरले। तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगननं पाकिस्तानला पाठिंबा राहणार असल्याचंही स्पष्ट केलंय। त्यामुळे भारतात तुर्की बायकॉटचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून येतोय। मुंबईच्या मिनारा मशिदीजवळ मुस्लिमांनी तुर्कीच्या व्यापाराला विरोध दर्शवला। राजस्थानच्या अजमेरमधल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा तुर्कीतनं येणारी सफरचंद, किवी ही फळं बॅन केली आहेत।